ओके. तर आज आपण .NET इंट्रोडक्शन बघणार आहोत. च तर .NET फ्रेमवर्क Microsoftनी जे क्रिएट केलेलं आहे, ते 3 डेव्हलपर्स मिळून त्यांनी क्रिएट केलं होतं. एक आहे ब्रॅन हॅरी, ज्याने रनटाईम .NET फ्रेमवर्कची डिझाइन केली. अँडर्स हेल्सबर्ग, ज्याने C# लँग्वेजेस डिझाइन केलं आणि स्कॉट क्युथेर, ज्याने वेब डेव्हलपमेंट केली. अ, तर आपण .NET फ्रेमवर्क बघू. तर .NET फ्रेमवर्कमध्ये काय-काय येतं? मग जेव्हा .NET मार्केटमध्ये आलं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. तर ते असे, की पहिले जेव्हा मार्केटमध्ये आलं होतं .NET फ्रेमवर्क 1, ते .NEट फ्रेमवर्क 2.0 ह्याच्यामध्ये कॉमन लँग्वेज रनटाईम, फ्रेमवर्क क्लास लायब्ररी आणि WinForms, ASP.NET, ADO.NET हे होते. नंतर 3.0 फ्रेमवर्कमध्ये WPF, WCF, कार्ड स्पेस, वर्कफ्लो हे ॲप्लिकेशन्स इन्क्लूड केले. हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. आता 3.5 मध्ये त्यांनी 2 मेन गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. ते आहे लिंक्यू आणि एंटिटी फ्रेमवर्क. आणि 4.0 मध्ये पॅरलल लिंक्यू आणि टास्क पॅरलल लायब्ररी. आता हे 2 जे फीचर आहेत, पॅरलल लिंक्यू आणि टास्क पॅरलल लायब्ररी, हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये, व्हिडिओ सीरीजमध्ये आपण पाहूया. नंतर 4.5 मध्ये त्यांनी .NET APIs फॉर स्टोअर UWP ॲप्स आणि टास्क बेस्ड असिंक मॉडेल. आता UWP म्हणजे युनिव्हर्सल विंडोज प्रोग्राम आहे. तर हे 2 कन्सेप्ट यात होते 0.4 फ्रेमवर्कमध्ये. तर आपण जाणून घेऊ आता .NET कशाप्रकारे काम करतं. तर तुम्ही आता बघाल C# कोड असू द्या किंवा VB.NETचा कोड असू द्या किंवा J#चा कोड असू द्या, हे तिन्ही पण कंपाईल झाल्यावरती कॉमन लँग्वेज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक एक कॉमन ह्याच्यामध्ये रन होतात. ज्याचं नाव आहे कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. जे काय आहे ते तर याचं डेफिनेशन जर पाहिलं आपण, ते आहे .NET कंपॅटिबल लँग्वेजेस कंपाइल्ड टू अ सेकंड प्लॅटफॉर्म न्यूट्रल लँग्वेज कॉल्ड CIL, कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. आता हे काय करतं, हे एक हे जेवढे पण लँग्वेजेस आहेत ते कंपाईल झाल्यावरती एकाच लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट होतात, कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. आणि तिथून मग जे CLR आहे, कॉमन लँग्वेज रनटाईम, ते प्लॅटफॉर्म स्पेसिफिक कॉमन लँग्वेज रनटाईम कंपाइल्स CIL टू मशीन रीडेबल कोड दॅट कॅन बी एक्झिक्युटेड ऑन करंट प्लॅटफॉर्म. आता मशीन रीडेबल म्हणजे बाईट कोड आणि CLR कॉमन लँग्वेज हे प्लॅटफॉर्म स्पेसिफिक बाईट कोड्स तयार करतात आणि मग ते ॲप्लिकेशन एक्झिक्यूट केलं जातं. ह्याच्यावरती आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत. आता सध्या हे फक्त इंट्रोडक्शन म्हणून समजून घ्या. थोडं C# व्हर्जन हिस्ट्रीबद्दल. तर जेव्हा C# 1.0 व्हर्जन काढण्यात आलं, त्याचं फ्रेमवर्क होतं 1.0 आणि व्हिज्युअल स्टुडिओ त्यांनी काढलं होतं Microsoftने .NET 2002, फर्स्ट रिलीज ऑफ C#. त्याच्यामध्ये बेसिक लँग्वेजचे फंक्शनॅलिटी होत्या. जे मेजर चेंजेस आले ते C#2 मध्ये आले, ज्याच्यामध्ये त्यांनी जेनेरिक्स, पार्शियल टाइप्स, अनॉनिमस मेथड्स, नलेबल टाइप्स, इटरेटर्स, कोव्हेरियन्स अँड कॉन्ट्राव्हेरियन्स हे कन्सेप्ट्स आणले. ह्यातला जेनेरिक्स आणि पार्शियल टाइप्स, नलेबल टाइप्स हे खूप
महत्त्वाचे त्यातल्या त्यात. त्याच्यानंतर सी शार्प 3 मध्ये जे डॉट नेट फ्रेमवर्क 3.0 आणि 3.5 वरती चालतं. त्याच्यामध्ये त्यांनी ऑटो इम्प्लिमेंटेड प्रॉपर्टीज, अनॉनिमस टाइप्स, क्वेरी एक्सप्रेशन, लांबडा एक्सप्रेशन, एक्सप्रेशन ट्रीज, एक्सटेन्शन मेथड्स हे इन्क्लूड केलं. आता यातलं सर्वात जास्त यूज होणार कन्सेप्ट जर पाहिला आपण, तर तो आहे क्वेरी एक्सप्रेशन, लांबडा एक्सप्रेशन आणि हे एक्सटेन्शन मेथड्स. त्याच्यानंतर C# 4 मध्ये डायनॅमिक बाइंडिंग, नेम्ड अँड ऑप्शनल आर्ग्युमेंट्स, जेनेरिक कोव्हेरियंट अँड कॉन्ट्राव्हेरियंट, एम्बेडेड इंटरप्ट टाइप्स हे कन्सेप्ट इन्क्लूड झाले C# 4.0 मध्ये. C# 5.0 मध्ये असिक्रोनस मेंबर्स, कॉलर इन्फो ॲट्रिब्यूट्स या 2 कन्सेप्ट इन्क्लूड झाल्या. आता ही फक्त आपण नावं जाणून घेत आहोत. पुढच्या सीरीजमध्ये आपण इन डेप्थ एक फीचर यातले बघणार आहोत. सी शार्प डॉट डॉट नेट फ्रेमवर्क 4.6 मध्ये स्टॅटिक इम्पोर्ट्स, एक्सेप्शन फिल्टर, प्रॉपर्टी इनिशियलायझर, एक्सप्रेशन्स बॉडीड मेंबर्स, नल प्रोपॅगेटर, स्ट्रिंग इंटरपोलेशन, नेम ऑफ ऑपरेटर आणि डिक्शनरी इनिशियलायझर हे कन्सेप्ट आले. आणि सी शार्प 7 मध्ये त्यांनी जे फ्रेमवर्क होतं डॉट नेट 4.6 आतापर्यंतचं, ते त्यांनी डॉट नेट कोर केलं. आणि डॉट नेट कोर मध्ये मेजर डिफरन्स जो आहे तो इम्प्रूव्ड परफॉर्मन्स अँड प्रोडक्टिव्हिटी, अजूर सपोर्ट, AI सपोर्ट, गेम डेव्हलपमेंट, क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे राईट वन्स अँड रन एव्हरीवेअर हा कन्सेप्ट त्यांनी इन्क्लूड केला डॉट नेट कोर मध्ये. मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, विंडोज ॲप डेव्हलपमेंट हे सगळं काही शक्य आहे डॉट नेट कोरमध्ये. तर एक फीचर ह्यातले आपण सगळे जे यूज होणार आहेत, जे लेटेस्ट आहेत, ते सगळे पुढच्या फ्युचरमध्ये व्हिडिओजमध्ये आपण जाणून घेऊ. ठीक आहे. आता डॉट नेट फ्रेमवर्क कसं काय आहे? तर तुम्ही आता इथं बघाल की डॉट नेट फ्रेमवर्क, डॉट नेट कोर, झॅमरिन हे डॉट नेट फ्रेमवर्क विंडोज वेब ॲप्लिकेशन आहे. डॉट नेट कोर मीन्स युनिव्हर्सल विंडोज प्रोग्रामिंग करू शकतो आपण त्यात. आणि झॅमरिनमध्ये Android आणि iOS मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हे सगळे जे आहेत हे ना सपोर्टिव्ह लायब्ररी जी आहे डॉट नेट स्टँडर्ड लायब्ररी, जी कशावरती बेस्ड आहे? कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यावरती काय काय चालतं, बिल्ड टूल्स आहेत, लँग्वेजेस आणि रन टाईम कंपोनंट्स. बिल्ड टूल्स कुठले? ज्याच्यामध्ये आपण ते डेव्हलप करतो. म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ म्हणा किंवा कुठलाही स्टुडिओ. एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट. लँग्वेजेस आपण जे वापरले, VB लँग्वेज वापरली किंवा C# वापरलं किंवा अजून कुठली लँग्वेजेस वापरून ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहोत ते. आणि रन टाईम कंपोनंट मीन्स की त्या लँग्वेजला कंपाईल करून जे मशीन कोडमध्ये, बायट कोडमध्ये मशीन रिडेबल फॉर्ममध्ये जे जे कन्व्हर्ट करतं ते रन टाईम कंपोनंट्स. तर हाय लेव्हल डायग्राम आहे ज्याच्यामध्ये डॉट नेट कोर आणि डॉट नेट फ्रेमवर्क हे 2 वेगळ्या गोष्टी असल्या तरी काही पार्ट त्यांचा शेड आहे. शेड API आहे. तर सगळंच डॉट नेट कोर आहे, डॉट नेट फ्रेमवर्कमध्ये नाही आणि डॉट नेट फ्रेमवर्क हे सगळ्या ठिकाणी आपण डॉट नेट कोरमध्ये यूज नाही करू शकत. पण त्यातला काही पार्ट हा शेड API मध्ये आहे. तर डॉट नेट कोरमध्ये 4 मेन गोष्टी आल्या. एक आहे क्रॉस प्लॅटफॉर्म. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्ममध्ये OS इंडिपेंडेंट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम इंडिपेंडेंट रन करू शकता. मग ते विंडोज असू दे, लिनक्स असू दे, मॅक OS असू दे आणि ओपन सोर्स त्यांनी केलं या डॉट नेट कोरला.
हाय परफॉर्मन्स आहे आणि मल्टिपल एन्व्हायर्नमेंट्स अँड डेव्हलपमेंट मोड. म्हणजे मल्टिपल एन्व्हायर्नमेंट्स मध्ये ते डेव्हलप करण्यासाठी त्यांनी .NET कोर हा कन्सेप्ट आणला. तर सध्या आपण इथं थांबू आणि पुढच्या सीरीजमध्ये एक-एक करून प्रत्येक कन्सेप्ट चेक करत जाऊ.